नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर वाहतूक पोलिसांनी वाहनतळ उभारण्याचा घाट घातलाय। मात्र या नियोजित वाहनतळाला क्रीडाप्रेमींचा तीव्र विरोध आहे। त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। नाशिकमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून पार्किंगची समस्या गहन झाली आहे। यावर उपाय म्हणून नाशिक शहर वाहतूक शाखेनं CBS वरील छत्रपती शिवाजी स्टेडियम इथे वाहनतळ उभारण्याचं ठरवलं असून तसा प्रस्ताव त्यांनी क्रीडा विभागाला सादर केलाय। जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला आहे की जे मागे क्रीडा संकुल आहे त्याची काही जागा पॅन पार्क या तत्वावर MG रोड व्यापारी असोसिएशनला देण्यात यावी आणि जे पॅन पार्कचा जो काही रेव्हेन्यू येईल तो क्रीडा संकुलाच्या विकासाकरता देण्यात येईल अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे। याच्यापूर्वी बैठक आयोजित करण्यात आलेली पण होऊ शकलेली नाही। याच्या पुढील बैठकीमध्ये काहीतरी त्याचा योग्य निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने घेण्यात येईल। हायकोर्टाने असं स्पष्ट आदेश दिलेले की ही जागा जी आहे शिवाजी स्टेडियमची, छत्रपती शिवाजी स्टेडियमची, हिचा वापर हा क्रीडांगणासाठीच झाला पाहिजे आणि तो क्रीडांगणासाठीच केला गेला पाहिजे असं आजही आमचं म्हणणं आहे। पार्किंगचा प्रश्न आहे या शहरामध्ये, हे बरोबर आहे, पण त्यासाठी जर तुम्हाला पार्किंग करायचं असेल तर दुसऱ्या पर्यायी जागा शोधून मल्टी स्टोरीज पार्किंगची आता नाशिकमध्ये आवश्यकता आहे। त्यामुळे त्याप्रमाणेच त्याचा निर्णय घेतला जावा आणि या भविष्यामध्ये जर या क्रीडांगणावर जर पार्किंगचा जर कोणी घाट घातला तर सगळे क्रीडा संघटक आणि क्रीडा प्रतिनिधी आम्ही सगळे याचा सामुदायिक विरोध करू।